आप्पा धंदा करायचा म्हणजे ना लय टेन्शन असतं आप्पा. इन्कम कमी आदली कपडी जास्त. हा लय ताण. ओम काय कर पैसवाल्याला कुलरची ऑर्डर दे. कुलर संपलाय बॉक्स मागवून घे कुलरचा. सगळं का तुम्हाला सांगावं लागतंय का रे? मिस्त्री कालपासून गण चालला नाही. गण चाला ना? अरे 6000 रुपयाची गण आहे. काय माहित नाही कालपासून गण पडली. कस काय बघितलं का पोराप्पा गण चालव ना म्हणतात. लय डोक्याला ताण आहे यार. त्याला रिपेअर करायला टाकावं लागेल. आपा इतका ताप आहे तुम्हाला सांगतो. सकाळी आईला मला डबा दे. आई म्हणते लग्न कर की मग डबा देईन. आता सांगा लग्न करायचं म्हणजे काय असं आहे का गेलं झाडाला लगेच झाडाचं फळ तोडून आणलं असं काय आहे का? स्वर्गात बनल्या लगीन गाठी संसार करता करता येईल साठी म्हातारपणात एकमेकांच्या आधाराची काठी. म्हणजे आपण माझं लग्न काय म्हातारपणीच होतंय काय मग? ओ नो इडियट. नो इडियट मग कधी होईल आपा? अहो माझ्या आता फार बळच दरवर्षी बायोडेटात वय कमी लावतो या. दरवर्षी वय वाढतंय माझा बायोडेटा 1 वर्षाने दरवर्षी कमी होतो या. आपा कवर होईल सांगा की तुम्ही. कष्ट करेल त्याचं लग्न होईल. कष्ट कर कष्ट कर. कष्ट म्हणजे आता फक्त मोठ्या म्हणतात ना ह्याच्या पाट्या उचलायच्याच बाकी राहिल्यात फक्त आता. वेड्यासारखा वागू नकोस. कष्ट कर नीट. हो पाहुणं थांबा थांबा थांबा. का काय झालं? हे गाडीने जरा थोडा प्रॉब्लेम दिलाय. प्रॉब्लेम दिलाय? हो हो हो. का बंद पडली? ही आत्ता झालं 10-15 मिनिटं झाली चांगली. वैतागलो मी लय बघितलं त्याच्यात पण काय कळनाच आहे. बर 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 काय बोलायला कोण मिस्त्री मिस्त्री? नाही ना बोलीला कुठनं बोलवणार नाही. इथं नवीनच आहे. आम्ही पुण्याहून आलोय. बर आहे का कोणी मिस्त्री तुमच्या ओळखीचा? हाय आपला जोडीदारच आहे. जोडदारच आहे तुमचं? हो जोडीदार आहे. बरं बरं मला जरा नंबर देता का? मी फोन करतो त्यांना. हां सांगा बरं. घ्या. इथं कोणाच्यात आलाय? कुठल्या पाहुण्याच्यात? मी जाधवाच्यात आलतो इथं पाठीमाग नाहीत का? बर 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 हां संपत जाधव. द्या की करा फोन त्यांना. हां करतो करतो. करतील ना ते काम? कारण त्याला एक नंबर पोर काय कामाला. बरं बरं नाव काय सांगितलं नाही यांचं? गणेश गोरपडे. बरं बरं करतो कॉल त्यांना. फक्त एक काम करा काम करतील पैशात तेवढे विचारून घ्या. पैशाचं विचारून घ्या. हो म्हणजे कसं व्यवहारात आपलं विचारून असावं गाडी पण. हां हां बरं बरं बरं. चालतं नाही काढतं पोरग चांगला. नाही नाही घेतो पैशाचं विचारून बरं का. बिंदास. ओके थँक्यू. ओके धन्यवाद. हॅलो हॅलो हां गणेश मिस्त्री का? हा हा गणेश मिस्त्री बोलतोय. बोला की. अहो इथं माझी गाडी बंद पडले. पुण्याहून आलो होतो आम्ही. जाधवांच्यात आलो होतो. हो हो जरा येता का लवकर इथं? काय हा गाडी हा बंद पडली का? कुठं? कुठं म्हणताय? ती कांबळेश्वरला जाताना मधला कच्चा रस्ता नाही का तिथं गाडी बंद पडली. बरं आलो मी 10 मिनिटात आलो. बरं 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 या लवकर. या या बरं झालं वेळेवर फिटर भेटला. आप्पा गाडी बंद पडली. एक जायचंय आपल्याला. चला मस्त मध्ये नाश्त्याची सोय होईल. मला भूक लागले. मला नाश्ता दे. आप्पा आता रुपया बी जवळ नाही. गाडी चालू करू हा. पैसे घेऊ आणि तिथंच या आता गरम गरम नाश्ता करू पुरी भाजी खाऊ. चला आप्पा चला. आनंदी आनंद गडे. ए पोरांनो मी आलो गाडी चालू करून. आप्पा अहो ही पानं कोण घेऊन जायचं? चला चला. अरे आप्पा म्हणजे असं आहे ना आवारा पागल दिवाना सगळे एकटंच आहे इथं. आलो चला आप्पा. सिद्धारा बसा लवकर पटकेनी. आप्पा असं कसं बसलाय? आणि अवघडच आहे असं बसा. इकडे इकडे तोंड करून. आप्पा इकडे बोला.
अवघड झालं गाड्या. हा आता असं बसा. बसला का? ओके. नीट बसा. अजून किती उशीर लागणार आहे पप्पा? येईलच तो मिस्त्री आता. त्याला मी फोन केला होता, पण थोडा उशीर तर लागणारच नाही यायला त्याला. पण बघा ना लवकर, आपण सकाळपासून ऑलरेडी प्रवास करतोय खूप. अरे हो बेटा, पण आता तो हातातली कामं तर सोडून येणार नाही ना. त्याला तिथे पण आणखीन कामं असतील. मग तो तिथली कामं झाली की येईलच आणि करेल आपली गाडी पण दुरुस्त. तुम्ही एकदा त्यांना फोन करून बघा. आणि मला खूप ऊन लागतंय. फोन करून बघू. हा, परत एकदा फोन करा तुम्ही. नाही, मला नाही वाटत त्याला फोन करायची गरज आहे म्हणून, कारण तो येईलच लगेचच. आणि तुला ऊन जर लागते ना तर मी काच वर घेतो. बरं ठीक आहे, हा, चालेल. ठीक. ओके, येईल तो लवकरच. चालेल, ठीक आहे. बघा लवकर. आलेत वाटतं. आले वाटतं. आलेत. या. नमस्कार मिस्टर. हीच गाडी आमची बंद पडली. हो. तुम्ही मला ओळखलं का? नाही. तुम्ही जोल सर ना? हो, पण तू कसं काय ओळखतोस मला? तुम्ही सांगवीला शिकवत होता ना शाळेला? हो, सांगवीलाच होतो मी. 10 वर्ष तिथे नोकरी केली मी. सर मला नाही ओळखलं होय. मी गणेश घोरपडे. 10वीत तुम्ही क्लास टीचर होता मला. गणेश घोरपडे. हा. तू 2003-04च्या बॅचचा 10वीचा हा. मागच्या बेंचवर बसायचा तू. हा, मागच्या बेंचवर. अरे. नाही, मागच्या बेंचवर बी असायचो आणि कधी पुढच्या पण बेंचवर असायचो. हा, ते मी फटके दिल्यावर तुला पनिशमेंट त्यावेळेस तू पुढे बसायचा ना. हो. आता नाही सर, आता मी लय हुशार झालोय. हुशार झाले. हा. अरे बाबा, बघ ना गाडी बंद पडली माझी जरा. काय का? हो. अरे बरं झाला विद्यार्थी माझा मला धावून आला कामासाठी. आणि हे कोण आहे? हे मित्र आहेत माझे, टॅलेंट आप्पा. टॅलेंट आप्पा करतील ना दुरुस्त गाडी ते? आपण मी करणार. बर कर. अरे वा. काय झालंय बरं? 2 मिनिटं सर. हा. काय झालंय? ही इंजेक्टरची सेन्सरची वायर आहे ना. हा. अरे गणेश, ह्या गाडीला मी ना सर्व्हिसिंग सतत करत असतो शोरूमला घेऊन जाऊन, पण वारंवार काय ना काय हे कामच देते गाडी बघ. सर आता गाडी जुनी झाली सर. नाही, जुनी झाली तशी, पण मी महाराष्ट्रात- चांगली सांभाळले. स्टार्टर मार. स्टार्टर मारू. हो, झाली चालू झाली. बंद करू का? कसं काय इथं येणं केलं तुम्ही? काय झालं, पुण्यावरून थोडस काम होतं माझं इथं. हा. आणि ते आमचे पाहुणे संपत जाधव, त्यांच्याकडे आलो होतो मी. होय का? हो. बर. बरं, तुझी फीस किती झाली? अहो सर, फी म्हणून मला लाज होता का तुम्ही? अहो विद्यार्थी मी तुमचा, आणि गुरूंची सेवा करणं म्हणजे लय मोठं भाग्य. तुमच्याकडून फी घ्यायची म्हणजे कशी हो सर? बर गणेश, एक काम करतो. मी आता इथेच आहे 2 दिवस, हा. तर तू मग ये मला भेटायला, आपण निवांत गप्पा मारू. नक्की सर, मी उद्या सकाळी हो. घरी येईल. काय हो, सर, तुम्ही भेटला नाही इतका आनंद झाला ना मला, तुम्हाला काय सांगतो. मला पण. हो. होय. अयो, तरी केवढी मोठी झाली तू. मला ओळखलं का? नाही ओळखलं. नाही ओळखलं? नाही अगं धनश्री, मला नाही ओळखलं होय. अगं मी तो गणेश. ओळखलं मी. अगं पाठीमागच्या बेंचवर विमान करून मारायचो पहिल्यापासून. विमानाचं मला पायलटच व्हायचं होतं, हो का? पण मी फिटर झालो. नाही आठवत नाही आता. अगं बावळे, कसं आठवत नाही आता मला? अगं नाही का, मी आठवत तुला बघ, तुझ्यासाठी चिंच झाडावर चढलो होतो, तिथून पडलो होतो बघ मी. हा आठवलं. आठवलं का नाही? हा, तुला बोलली होती नको चढूस म्हणून, तरी तू चढला होता. अगं असं तुझ्यासाठी चिंच नाही चढायचं, कुणासाठी चढायचं? मी अजून त्याच्या तवापासनं ना कोणाच्यासाठीच मी चिंच झाडावर चढलो नाही, माहितीये का? बर. हा. कशी आहे तू? मस्त आहे मी. अयो, किती आता डोली बिली झाली ग, अशी पूर्ण लुकडी सुकडी होती एकदम.
सकाळी बोलू. कंडक्टरने बेल वाजवली. सरा चालते. भेटू आपण. हो हो चालेल. हो, हो चालेल. चालेल चालेल सर. हा, गणेश. येऊ का गणेश? हो हो चालेल सर. उद्या सकाळी नक्की ये बरं का. हो धनश्री येतो. सकाळी येतो. लो अहो ही सर मला शिकवाय होतं पहिला आप्पा आणि ही मुलगी माझ्या वर्गात होती. अरे मला नाश्ता केव्हा देणार? नाश्ता द्यायला ते फत्र्या मिळालाय का हातात. आता रुपया सुद्धा मिळाला नाही. ते शिक्षक होतं माझं. अरे वेड्या, तुझे गुरु होते तर आशीर्वाद केव्हा घेणार त्यांचा? वेळ आहेस का तू? आप्पा आता आशीर्वाद घ्यायचा जमाना गेला. आता मी डायरेक्ट शेवटच त्यांचा आशीर्वाद घेईल म्हणतो या. आप्पा मुलगी कशी वाटली तुम्हाला दिसायला? चला चला आता लग्न. चला चला आता बसा. आपा तुम्हाला काय सांगू आज मी इतका खुश आहे का नाही? लय खुश आहे. आता उधारी तुम्हाला नाश्ता सांगतो मी. पडला असता. जगू कसा तुझ्या विना मी पूजा ग ये ना पूजा हे माझ्या पूजा पूजा. वहिनी अरे इकडे एवढा मोठा धंटाकडे आता तिकडे कुठे वहिनी वहिनी करत चाललाय? अहो अण्णा तुम्हाला मी बघितलंच ना अण्णा. एवढा मोठा गडी तुला दिसा नाही? अहो अण्णा तुम्ही सावलीत बसताय. सावलीत जाऊन तुमचा कलर मॅचच होतो या. तुला का तुझं लय गुण प्यार पण नाही ना अहो तसं अण्णा. एवढा मोठा गडी तुला दिसा नाही म्हणजे अवघड आहे. अण्णा मी लक्ष नाही दिलं. आता प्रत्येक वेळेस आलं की वहिनींचं दर्शन घ्यायची सवय झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही दिसणार नाही. वहिनीचं दर्शन घेतील की एका दिवशी तुला हाताखालनं काढला पाहिजे. अहो नाही ना अण्णा. अहो तुमची शपथ राव अण्णा असलं काय बिना. वहिनी म्हणजे लक्ष्मी आहे तुमच्या घरची. एक तर ती माहेराला गेली, मी तिच्या विरहात गाणी म्हणतोय, तुला आवाज सुद्धा ओळखू आला नाही का? संदिशी घरात चाललाय. तुम्ही तिच्या विरात गाणं म्हणत होता. मग मला वाटलं कुत्रा इवाळते म्हणलं. कुत्र कुत्र इवाळल्यासारखा आवाज येत होता. एवढा सुंदर आवाज. अहो अण्णा तुमच्या आवाजाचा नाद आहे का राव? अण्णा. अहो तुमच्या आवाजा पुढे तानसेन बिरजी बावरा सुद्धा फिकी इथं. अरे त्याला मी शिकवलंय. होय मग थापा मारायला बी काय मर्यादा. बर बोल काय माझं बोल. ऐका की अण्णा काय झाले माहितीये का अण्णा? हं. मला जरा बुलेट पाहिजे होती तुमची. बुलेट पाहिजे हा कशाला? एक तासाभरासाठी लगेच आनंद देतो. तासाभरासाठी? हा मागल्या वेळेस बुलेट नेली आणि इकून टाकली. अण्णा इकून नव्हती टाकली. त्या आंबऱ्याने घाण ठेवली होती आणि मीच किंवा मिळवून दिली परत. अण्णा तसं नाही हो परत करणार. अरे तसंच कर तू. तुझं काय काम असलं का नाही की सावकाराकडे ये तू. सावकार मला असं करा, मला पैसे द्या, मला गाडी द्या आणि ऐन टायमाला घोडा लावतो. हो तुम्हाला कसं सांगू सावकार, तुम्हाला माहिती का हीच गोष्ट मागायला मी जर त्या सरपंचाकडे शेजीकडे गेलो असो ना परत माझ्या मागे लागली असते. पण मी मुद्दा म्हणून गेलो नाही. म्हणलं आपला दाता कोण आहे या अण्णा सावकार. दाताकडे जायचं आणि म्हणलं आपण वस्तू मागायची. असं म्हणतोय? मग मला गावात किंमत देतो तू? हो तुमच्या इतकी किंमत कोणाला देत नाही मी अण्णा. काय सांगतोय? शपथ. एका तासात आणून देणार ना माघारी? 100% नाही जाणून दिली ना तर तुमचे बुटाड आणि माझं डोकसं. नक्की ना? 100% नाही तर मग सारखं तसंच करत जाऊ नको पहिल्यासारखंच. अहो 100% अण्णा काय झालंय माहितीये का? हं. अहो माझ्या आई लय आजारी आहे आणि दवाखान्यात न्यायला काय होते माझ्या गाडीचं सस्पेन्शन लय कुचकं झालंय की मला गाडी थोडी पाहिजे होती. पण आईला काय झालं अचानक? काय ना किरकोळ सर्दी ताप थोडा आलाय. बरोबर मग नाही जा घेऊन गाडी. चालतंय. आईला तेवढं दवाखान्यात नाही पहिलं. चालेल चालेल हा. अण्णा तुमच्यासारखा महान व्यक्तिमत्व ना अख्ख्या गावात कोण नाही बरं का. अहो कुठं ती शेठजीन, कुठं त्यो सरपंच आणि कुठं हो अण्णा सावकार. अरे काय गाणं खेटे आपली गावात तुला माहिती आहे ना. ख्याती ज्याचा मध्ये कोण नाही वाली त्याचा अण्णा सावकार वाली. वाली त्याचा वाली घेऊन जा आईला दवाखान्यात घेऊन जा. आणि चावी चावी हो, चावी तुला. नाही गाडीला जा. गाडीला. अरे जा रे, अण्णा सावकाराची गाडी आहे, गाडी चावी तसंच असतं त्या. कुठं जाणार नाही ना? कुठेच नाही जाणार. फक्त लवकर ये, मला जायचं या. कुठं? तू एका तासात येणार आहे ना? एका तासात येतो की. मला शिर्डीला बारामतीला जायचंय. होय हा बरं बरं हा 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 जा जा. कामापुरता हिथं ये आणि गोड बोलून गाडी घे, पैसा नाही. अण्णा लवकर ये बर का? येतो. हा. कसा ह्यो रानरेडा गाडी चालवतो कोणास ठाऊक. मरणाची जड आहे. शिर्डीला मला बारामतीला जायचंय. आलो आलो. हा अरे ती बटन चालू कर, बटन पलीकडचं लाल ग. हा, हा, हा.
मुदाम मुदाम माहिती मुद्दाम की होय? हो हो कधी नाही मिळली गाडी बुलेट हातात. होय का तर झाली झाली हा. हा एका पाया उडवून दाखवा गाडी मला तसं एका पायावर नको उडू. होय ना हा नीट फक्त चालव. चला चला तो एका पाया उडवणार तर हा 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 चालतंय चालतंय माघारी ये बरं का लवकर. येऊ का अण्णा लागा 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 तुझं वाहन जाईल मग पुन्हा जायचं. फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर अरे 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 लगा, 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 लगा. अरे 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 थांब, थांब, थांब. एकतर अरे माझं एक लई महत्वाचं काम आहे का तुझ्याकडे. तुझं महत्वाचं काम करायला आलोय का मी इथं मला लय गाय आहे मला जाऊ दे अरे माझं एक लय महत्वाचं काम आहे का. तेवढी कपडे माझी गावात इस्त्री टाकायची ती कुणाची माझी म्हण. बघू कपडे हे बघ नवीच आहे ती. होय का केला का आपला भाऊ आहे ना तुला का. बरं बरं फक्त इस्त्री टाकीला घेऊन पण ये केला का येताना मला दाढी करायची. मला थोडा उशीर होईल बरं बरं चालते चालते. चालतंय यार तुझं काम आहे म्हणजे मी करणार नाही होय लवकर या मला लागणार जायची. कधी घेतल्यात कपडे ही 2 दिवस झाले घेतली ती. होय, बरं 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 चालतंय का घे बरं का तेवढं. अरे तुझं काम आहे म्हणजे मी करणार नाही असं झालंय का हा हा चालते चालते. गाडीला तू स्वतः जिथं हो चालतंय चालतंय तिथं डायरेक्ट मग. चालतंय बिंदास बिंदास चल बरं बरं बरं. भाऊ आहे का आपला भाऊ आहे तो. कपडे देतो आता गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझ हा काय नाही अगं लय उशीर झालाय मला देवीला निघालोय माळावरच्या लक्ष्मी आईला जाऊ का हा लक्ष्मी आहे ना? माळावरची नाही का बारामतली देवी बरं. तिला निघालोय पाया पडायला कस काय विचारलं नाही काय नाही का? अरे तुला सांगणारच जाताना आता हे काय आता सांगतो जाऊ का मी कपडे नव्हे कोणाचे कपडे कोणाची म्हणजे माझीच मी आणल्यात ना काल रात्री येतानी ही गोगल गोखेल सगळं माझंच आहे अगं कालच विकत घेतलं ना काय होतंय गाडी ब्रेकडाऊन ह्याला जाताना डोळ्यात चिलट जातात मग चिलट काय होत्यात निघत नाहीत रातची मग तिथंच अशी मारावं लागतात डोळ्यातच होय हा देवी प्रसन्न झाली घरातल्या देवाला तरी हात जोडतात का जोडलेस का कधी तो अगं आई देवी रात्री माझ्या स्वप्नात आली आईच्या कधी होती पाया पडला नाही तू अगं आई ऐकून घे की मी काय सांगतोय तुझ्या सुद्धा पाया पडतोय देवी रात्री माझ्या स्वप्नात आली होती बरं. देवी म्हणली जसा असशील तसा सकाळच्या पारी ये बरं. मी तुला प्रसन्न होईल पण कसं बी जाऊन उपयोग आहे का देवाच्या दारात त्याला कसं चकाचकच गेलं पाहिजे सुचिरभूत होऊन देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे म्हणजे देवी प्रसन्न होती आई चालते आणि जर देवी इथे म्हणली ना तर डायरेक्ट घरीच घेऊन येतो आपण इथं तिथं उद्यापन करू हा चालते येऊ का मग ये. मला थोडा उशीर होईल यायला लय बी उशीर करू नको मी वाट बघते. चालते आता आशीर्वाद द्या आई कशी बी करून देवी माझ्या अजून प्रसन्न झाली पाहिजे चालते, येतो पोरगी माझ्या सरांची हनलाईन मारती माझ्यावर तुला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन आयला ह्या अन्नाचं मड वळत बी नाही लवकर अरे बाबा इथं ताप व्हाय ना का व्हाय ना पण ऐन वेळेस तिथं ताप होऊ नाही मरणाची जड गाडी आहे असं ह्यो रानरेडा चालवतो देव जाण पटन बी कळान लवकर तर अरे पहिल्याच कशी काय पहिल्याच घासाला मिठाचा खडा कसं काय लागला बंद का पडती आता ही गाडी बी अन्नासारखीच आगाव दिसती हा झाली चला ये तू कोणच नाही असू द्या चला झाडांनो ये तू तुम्हाला तर सांगतो भाजी नाना आलाय चरा लय करू नका कशाला चरा करतोय मी. तुम्ही गावचं सरपंच म्हणून तुम्हाला घेऊन आलो या अण्णा सावकारी का आणला नाही बघूनच आभरू जाती या म्हणून त्यांना घेऊन आलो नाही अजिबात
नाही माझ्या होत हो मिळवायचं. 100 तुम्हाला वाटतंय का नाही आपल्या गाण्याचं लग्न झालं पाहिजे? 100%च वाटतंय. माझा दोस्त आहे तुम्ही. बाजीनाना आजच्या दिवस राहू द्या. पोरगी मी बघायला आलो का तुम्ही आलाय? तू चालाय की हा. माझी अंगठी कशाला? कालवा करायचा नाही. काय माझं ते म्हणाय सगळं किती सुंदर दिसते. आता बघत तर तुम्ही. सर हो सर. हा काय का ना. आलो तुम्ही म्हणले. अरे अरे ये चल बस बस. हे कोण म्हणायचं? हो हे आमच्या गावचं भूषण सरपंच आहेत. अच्छा अच्छा नमस्कार सर. नमस्कार. बाजीनाना म्हणते त्यांना. बाजी नाना. हा, हा, हा. अरे वा छान छान छान. मग काय काय चाललंय का ना तुझं? काय नाही सर. बरं आहेस ना? हो धनश्री जरा चहा आणि पाणी घेऊन ये ग. चहा नेल धनश्री. हा, हा. घेणार ना चहा? घेऊ की नाही का? बर बाकी काय सर? एकदम मजेत. इथून गेल्यापासून गावाची सारखं आठवण यायची. हा, हा. म्हणलं चला आज गावाकडे येऊन जावं. 10 वर्ष इथं मी नोकरी केलीच ना. सर पण तुम्ही इतकं प्रामाणिक शिकवायचा का नाही? पण तुम्ही एकदा मला मारलं होतं आठवतंय ना? अरे मुलांनी अभ्यास नाही केला तर शिक्षक त्याला मारतातच. पण हे कशासाठी असतं? हा. मुलांनी अभ्यासातून प्रगती करावी आणि स्वतःची उन्नती करावी हा, हा. याच्यासाठीच असतं ना. बरोबर आहे की सर. तुम्हाला तिथं मी बघितल्या ओळखलं होतं सर. पण तुम्ही आता पहिली दाढी नव्हती आणि आता दाढी आहे. बदल झालाय ना आता हा थोडासा. बदल झालाय. तुझ्यात पण केवढा बदल झालाय. झालाय. तू पहिला असा शिपतार होतास. हा आता जरा चांगला मोठा झालायस ना. हा झालो. व्यायाम बियाम भरपूर करतो ना बर. त्याच्यामुळं. हा ये. बस ये. ठेव. नाही दे त्यांना. हा, येतो. बस धनस. चहा घेऊन येतेस का? ये ना घेऊन पटकन. घ्या पाणी घ्या. हा घेतो की सर. सरपंचला काय झालं माझ्या बरोबर फिरत असते सारखं. बर बर. कारण काय होतं गावचं सरपंच जरी असलं ना तरी त्यांना एवढं तालुक्यातलं ह्यातलं एवढं काय माहित नाही त्यांना. बर बर. मग कोण मार्गदर्शन करते त्यांना? मीच मार्गदर्शन करतो. थोडं त्यांना शिक्षणाचं थोडं नॉलेज कमी आहे ना. अच्छा अशिक्षित आहेत का? हा पण मी बाकी सगळं त्यांना म्हणजे सपोर्ट बिपोर्ट सगळा माझा असतो अरे वा. गाव पातळीवर सर्वांना. अगोदर पाहुण्यांना जायचं. मी तर आहेच ना. करू पोरगा आहे. अच्छा बर बर. नाही आहेच. विद्यार्थी माझा आहे ना. अभ्यासात तसा थोडासा कमीच होता पण आता मला वाटतंय सुधारलेला दिसतोय. नाही सर लय सुधारले आहो मी. लय सुधारले. म्हणजे खरंच. बर बर. घ्या चहा घ्या. खूप सुंदर झालाय चहा. बरं मग गाना काय म्हणता सर? त्या दिवशी तू गाडी माझी दुरुस्त केली म्हणजे कालच. हा हा नाही तर माझं खूप तिकडे अडचण आली असते ना. ते कच्चा रस्ता होता आणि हा. त्याच्यामध्ये अगदी थोडाच घोटाळा होता पण तू दुरुस्त केली. चोरा चिलटाचं बी सर लय तो रोड लय डेंजर आहे. असं आहे. हा बर बर. बरं मला एक सांगा ना तू शिक्षण नेमकं किती घेतलंस? शिक्षण तसं माझं लय झालंय सर. लय झालंय. म्हणजे तसं किरकोळच माझ्या दृष्टीने तसं किरकोळच आहे. म्हणजे किरकोळ म्हणजे तसं लयच आहे. म्हणजे जवळजवळ मी मेकॅनिकल इंजिनियर झालोय. अरे मेकॅनिकल इंजिनियर. बघ धनश्री चक्क हा मेकॅनिकल इंजिनियर झालाय. सगळ्या गावाची इंजिन हीच खुलतो. म्हणजे मी कसं माझं गॅरेज असल्यामुळे जर गावात कोणाची इंजिन वगैरे लॉक झालं गाडीचं तर ती इंजिन वगैरे मीच खोलतो. असं अगदी त्यांना बरोबर आहे. म्हणायचं. हे अशिक्षित आहे ना मगाशी सांगितलं तसं. यांना काय माहित मेकॅनिकल इंजिनियरच इंजिन खोलतो ते. चांगला माणूस आहे. चांगलं माणूस आहे. बर बर बर. बघ धनश्री मेकॅनिकल इंजिनियर झालाय हा. आणि गणेश मग तुला मुलं बाळ किती काय? मुलं हवं सर माझं अजून लग्न नाही झालं सर. मुलं बाळांचा काय विषयच नाही. लग्न नाही झालं? नाही ना सर अजून. म्हणजे मुली खूप आल्या पण माझ्या मनासारखी अजून मला मुलगी भेटलीच नाही. म्हणजे जवळजवळ आजपर्यंत 100 बायोडाटा तरी घरी येऊन पेंडिंग पडले असते. अच्छा. पण नाही शक्यतो अजून विचार आमच्या नाही. धनश्रीचं पण लग्न नाही केलं आणखी. हा मग काय विचार वगैरे लग्नाचा? हो आहे भरपूर स्थळं बघितली हा पण तिच्यासारखा जोडा तिला भेटलाच नाही ना. आणि तशी तीही चांगली शिकलेली. होय का? त्याच्यामुळे तिला अगदी असाच इंजिनियर असाच लेवलचा सुशिक्षित मुलगा पाहिजेत ना. होय का सर? म्हणजे ती का म्हणतात का नाही काकत काळसान गाव बरं वळसा. अहो इथं गाव पातळीवर सुद्धा खूप खूप स्वच्छ मुलं असतात. नाही पण खूप सुंदर मुलं असतात सर. माझा विचार आहे जरा शहरातली अशी म्हणजे एकदम वेल सेटल्ड फॅमिली जो बिझनेस मध्ये असा सेट असेल आणि त्याची घरची सगळी परिस्थिती अशी मजबूत असेल ना अशी एखादी पार्टी मला बघायची. आता हा ते तुमचं ठीक आहे पण शेतकरी कसं शेवट शेतकऱ्याकडे रुबाब वेगळाच असतो सर. शेवट हो का नोकरी गेली तर शेती तरी मुलगी पिकवून खाऊ शकते. पण तिला शहरी शेतीचा नाही ना अनुभव काहीच. नाही. आता थोडं तिच्या बरं गणेश आमच्या धनश्रीसाठी सुद्धा गावातला एखादा जर तुझ्यासारखा
असा सुशिक्षित बिझनेस करणारा, त्याला शेती पण असणारा, जरशा गाया बी असणारा असा जर एखादा चांगला मुलगा असला ना तर तूच बघ, आपण धनश्रीचं लग्न लावून देऊ. बघू का? हो हो हो. चालेल चालेल सर. भाजीना ना ह्या सराचं काय डोळं फुटलं वय. अहो समोर एवढा चांगला नवरदेव असताना म्हणतात माणूस मिळाला. मीच बघतो की मग बोलून डायरेक्टच असं म्हणताय. बघा विषय काढा. चालतं. काय म्हणते मग सर? काय नाही भाजीनाना म्हणतात अशी खूप मुलं आहेत आपल्या गावात, मिळून जाईल म्हणतात एखादा तरी. हा मी काय म्हणतोय सर, हा घनाचं बी लग्न जमना जा. जमा ना. जमतय, पण घना काय जमवून घेईना ना. हा हा जमू. जमून घ्याय नाही. हा, जमवून घे. अहो, का जमून घ्याय नाही? अपेक्षा मोठे मोठे आहेत घनाच्या. आता सर शिक्षणाच्या मानाने मला थोड्या अपेक्षाही राहत्यातच. पोरगा काय आहे सर? ऐका ऐका राजबिंडा पोरगा कर्तृत्ववान, नुसतं गावात नाव आहे नुसतं घनाचं आमच्या. नाही नाही हाय हाय बरं बघितलं ना ऐकलं का? पण आता कशी मोठी पार्टी आहे ना मग त्याच्यामुळं. नाही सर बघा तुमच्या पुढे काय मी मोठा नाहीये. शेवट तुमचा शब्द हा माझ्या सराकुपे राहील. गुरु असं शिष्याचं आहे नातं. ना. शिष्याचं मग नातं. मी एक शब्द देतो तुला का हा आमची बी धनश्री हा तिला गाव खेड आणि त्यातली माणसं हा. यांच्यावरती अभ्यास करायचा हा हा. आणि म्हणून ती सध्या आता इकडे गावाकडे आली. होय का? मग तिला गावातल्या माणसांचा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. बर आणि मला वाटतंय तुझ्यासारखा होतकरू मुलगा तिला गाव दाखवेल तर मग नक्कीच तिला सुद्धा गावातलं सगळ्या गोष्टी जर आवडल्या तर ती खेड्यात लग्न करेल. सर तिला गावखेड आवडतं ना. तिला गावखेड्यातली माणसंच नाही पण गावखेड्यातलं रस्त्यानं गल्ली ना गल्ली दाखवतो. ती बघा तुम्हाला संध्याकाळी सांगेल किती फिरवतो. आवडतं नसेल फिराय येशील ना. त्याच्यावरच अभ्यास चालू आहे त्याच्यामुळे मला पण यायचं. हा छान, छान. धनश्री तू गणेश बरोबर जा आणि तुझा सगळ्या प्रबंधाचा अभ्यास कर. हा? हो मला फोन आला वाटतं. बरं मी हा फोन घेतो तोपर्यंत तुम्ही गप्पा मारत बसा. आणि गणेश व्यवस्थित धनश्रीला सगळं गाव दाखव. म्हणजे काय होईल, धनश्री गावामध्ये एखाद्या तरुणाबरोबर लग्न करायला तयार होईल. नाही तर जायची परत शहरात लग्न करायला. नाही नाही सर कशाला शहरात. गाव असं तिला गाव दाखवतो ना सुंदर की तिने 100% इथंच लग्न केलं पाहिजे. आणि तुम्ही जो सांगितलंय ना तो विडा मी उचलला म्हणून समजा, उचलला नाही डायरेक्ट खाल्ला म्हणून समजा. बर 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 मी घेतो फोन. चालते चालते. माझी हॅलो. जीभ लाल झाल्यासारखं वाटते का तुला? सरांनी दिलेला तर विडा खाल्लाय ना मी तुझ्या लग्नाचा. चेष्टा चेष्टा. चालतंय. बरं भाजीना ना तुम्ही जावा आता इथनं. मी धनश्रीला गाव दाखवा घेऊन जातो. घना जावा कुठं, मला सोडायला नको आहे घरी. भाजीना ना तुमचं काय पाय जळल्यात का मोडल्यात तुम्हाला कळतं का? कबाब मी हड्डी कशाला? का शांताना वर बोलतोय घना. भाजीना ना दोस्त तो काय उपयोगाचा? इथं तुम्ही चालत जा. मी तिला सांगतो ह्यांना इथलं दुसरं काम आहे म्हणून. हा? चालतंय. समजून घ्या भाजीना ना. चालतंय चालतंय. बर चला धनश्री आता भाजीनाला इथंच काम आहे. तर हे इकडं जायचं तर आपण जाऊ. हा चला. लका काय जमाना आलाय लका. पोरगी भेटली की सरपंचाला सुद्धा विसरला. गेला पोरीला घेऊन. लका माझी सोन्याची अंगठी बी घेऊन गेला. जमानाच खराब आहे. चला चालत, सरपंच असून बी आपला उपयोग नाही. काय अण्णानो तुला समजत नाही बाबा, कशाला त्याला गाडी दिली गणाला? अहो मला काय माहिती शेठजी, घरी आला मला म्हणला अण्णा गाडी द्या, मला आईला दवाखान्यात घेऊन जायचंय. ते काय होते माहितीये का, हा. नसताच शावकार झाले, नसताच मोठा दिसते बाबा, आणि तुला कुणी पण येऊन फसावते. आता एकतर माझा सावकार जरी मी दिसाय असं निभार असलो ना तरी माझं दिल लय मोठं आतनं लय मोह आहे. काय तुम्हाला सांगायचंय. मग ह्या दिला माझं हे असं मोह असल्यामुळे मला फसवतात लोक. गाणा गेला मला तासात आलो, त्याला सांगितलं शिर्जीला मला जायचंय बारामतीला म्हणून. काय करणार. मला तर अशा लबाडी झाल्यासारखा वाटते बाबा. खरंच गाडी मुद्दाम तर दिले नाही ना? नाही. कशा असते, एक तर शावकार, ते पण मला वापरून घेते, माझ्या पैसे देते, त्याचा व्याज खाते, ते सरपंच तसाच करते, आणि तुमच्या कुठं काय झाला ना शाला गाव येते मला मारते. अहो मला एक सांगा शिर्जी, हा. दवाखान्याच्या कामाला द्यायचं नाही मग द्यायचं कशाला सांगा बरं तुम्ही. पण आतापर्यंत ही गणा अशा करामती पोरगा असते. ते गणा सारखा तुम्हाला अशा बरोबर तुम्हाला बुडावर टाकते दाना दाना. नाही ते टाकतोय ना, मागच्या वेळेस तो
लय वाचलाय बरं का, पण त्याला आता ते माझ्या अंगलट डाव आला हो, नाही तर त्याला एकदा हाताखालनं काढायचंय मला. सारखा माझं ती सारखी निश्चिती करत राहतोय. गेले दिली गाडी इकूनच टाकली. हा कशा झाला आता काय काय आबरू कोणाच्या जाते? मग कोणाची जाते? माझी जाते तर कोणाची जाते? मग मला वाटते तुलाच आबरू नाही सावकारला. नाही नाही आता हो का, माझं एकतर मन लय साप आहे हो शेठजी. तुमच्याकडे असं कुरकुड्या मनाचा नाही मी. ते बी बराबर असते बाबा. हा, हा तुम्ही तुमची गाड्या घरी ठेवताना माझ्या गाड्या घ्यायला लावता. तसा नाही, ते पोराला देऊन टाकले. तुझ्या गाडी हाय म्हणल्यावर मला कशा वाटला बुलेट वर गेला म्हणजे असा शेठजी मोठा दिसते. शेठ होते. गाणा दिसला का गाणा? काय आता करायचं काय शेठजी राव, लय आता. डोकं हलायची बारी आली. आता काय ह्या गणाला एखाद दिवशी चला चला, चला. मला तर खूप आवडलं, मस्त आहे, खूप छान दाखवलंस तू. हा तुला लहानपणी सगळं आठवणी ताज्या झाल्या असतील आहे का नाही? हो भरपूरच, कारण आता खूप वर्षांनी मी आलीये गावी. हा अगोदर किती खेळायचो का आपण पहिले. हो ना, 10वी दी खूप. असताना चिंचा आणि दिवसच वेगळे होते ते हा खूप. पेरूला जायचो, किती मजा यायची. तुला आठवत होतं पेरूची बाग होती रोडच्या कडेला, तोडली हा, हा. तोडली ती बाग आता. तोडली? हा तोडली. आपण पेरू जायचो, माल किती शिव्या घालायचा आपल्याला. बाबा, मारायचा सुद्धा फेकून दगडी. दगडी. हा मग बाकी काय नाही, आता छान अभ्यास चाललाय आता. तुझे बघू विचार आता. पण मला आवडले बरं का. पप्पा बोलले ना सर आता हा, की हा. तुला खेड्यातले लोक आवडतात. म्हणजे हो तुला- खूप आवडतं मला, त्यांचं राहणीमान सुद्धा खूप आवडतं. आणि खेड्यातली माणसं. ती तर खूप, आता राहणीमान आवडतं म्हटल्यावर ती माणसं तर आवडायला पाहिजेच ना. हो ना. मग चालेल. खूप बाकी छान. काय बाकी विशेष? काय नाही, चाललंय आता आपलं. बघू आता अभ्यासाचं थोडस चाललंय. अंगठी बघू. घातल्यापासून बोट जरा लईच खांचं नकली होते. आहे की काय? नकली नाही, मग? खरी अंगठी. मग असं का सारखं गोल गोल फिरवतोय नाही ते साला? म्हणजे थोडी म्हणजे असं जास्त आहे ना थोडी. बरं, म्हणजे वजनदार असल्यामुळे थोडी जास्त आहे, ठीक. टाईट आहे थोडी. हे मानाला पण बघ ना माझ्या, सकाळपासून बुलेटवर मान इकडे तिकडे फिरवताना मान पण फार दुखते माझी. चैन? अशी. हा चैन असल्या ह्या 2 आहेत त्या, हा, हा. पण डझनभर अजून कपाटात ठेवल्यात म्हणजे एवढ्या चैनी, एवढं सोनं? खूप आहे सोनं, पण मी दाखवत नाही अजिबात. तसं नाही, चांगली गोष्ट आहे. हा गावात लोक मला साथ देत अशीच ना. माणसं आवडतात एकदम, म्हणजे मनाने श्रीमंत असली तरी ते कसे दाखवतात भरपूर काय काय लोक, पण तू तसा नाहीयेस. हा मी हा अजिबात गुण खूप दाखवत. आवडला मला तुझा, आवडला ना. खरंच आवडला खूप. तुला मी कधी आवडायचो टोक. आणि तुला माहितीये का, गावात एवढी लोक मला मानतात ना, ज्या चौकात जाईल त्या चौकात हात करतात लोक. इतकी लोक? खूप लोक मानतात मला. लोकांचा दरारा खूप छान आहे गावात. दरारा नाही, हा प्रेमानेच कमवलेला दरारा आहे. मी कुणाला कधी असं मी बोलत नाही उलट सुलट. नाही, चांगली गोष्ट आहे. खूप लोक प्रेम करतात माझ्यावरती. मस्त. मग ते गावात सरपंच जरी कोणाला करत असलं ना, हा. तरी अख्खं गाव आधी माझ्याकडे येतं आणि मला विचारतं, होय ह्या माणसाला सरपंच करायचा का? मग मी जर म्हणलं ना ह्या माणसाला सरपंच करा तरच सरपंच, नाहीतर नाही. म्हणजे गाव तुझं ऐकणं ते हा, भरपूर. भरपूर आहे. आणि आता माझं लग्न झालं ना, हा. तर जी माझी होणारी बायको आहे ना, तिलाच मी शक्यतो सरपंच बनवणार आहे. मग खूप लकी असेल मग ती. हा, आता जी जनतेने ते आपापलं ठरवायचं. हा ते पण आहेच. हा तसं म्हणजे नाही, तुला- नशीबवान असेल जी मुलगी तुझ्याशी लग्न करेल ती. हा तशी नशीबवान तू सुद्धा म्हणजे होऊ शकते, पण बरं.
गाडी माझी घेऊन गेले, मला म्हणलं आयला दवाखान्यात घेऊन गेलो. अहो माझी कपडे घेऊन गेलाय ती, मला लग्नाला जायचं होतं. माझा चष्मा नेला राव. काय लागा गाण्यान सगळं मात्र अरे बाबा तुझा कपडा आहे, तुला चष्मा नसला तरी चालते, माझा सगळा काम राहिला ना, अण्णाच्या गाडी घेऊन गेले ते. अहो काय तुम्हाला सांगायचं त्या दुकानाचं, एकाची वस्तू एक बी सोडली नाही त्यानं. त्याचं मी सांगत होते हा. ही लबाडी झालेली, त्याच्या आई बी काय आजारी नाही नाही ना. सगळ्याचा कसा वेगळा घेऊन गेले. तुझी कपडे नेली, माझी गाडी नेली, ह्याचा गोगल नेला, शिडजी आपलं तर मात्र केलं, आपल्याला जायचं होतं, तासात आलो म्हटलं मला. हुडका का गाण्याला, हुडका लवकर. त्याला आता सांगतो की चॅलेंज केलं त्या. आला 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 तो. आला होय. आला. बघतो. अरे ही कोण आहेत लोक? लय माझ्या माग माणसं असतात धावत्यात पैशात सरपाची सारखी. अरे अशी कोण पळतात? हा मग अचानक लोक माझ्या मापाची मग पळतात. तुला माहितीये का, हा? बघितलं ना कशी तुला म्हणलं होतं ना मी. लयच लय रुबाब आहे बाबा तुझा. अगं अजून अशी लय लोक माझ्या माग पळणार आहेत. होय. मग लय महत्वाचं म्हणजे तुला सांगू का, हा तुला वाटत होतं मी खोटच काहीतरी सांगतोय, मग एवढ्या लोकांना मी मदत केली ना, सगळे लोक जाताना माग पळतात, हात करतात, लोकांना वाटतं मस्त मग आता कोणी आला. बरोबर आहे. आता त्यांना तू एवढी मदत करतोस म्हटल्यावरती ती लोक तुझी आठवण काढणारच ना. आणि मग तेवढं मदतच त्यांना तेवढी असते. छान आहे हा. मग बाकी काय अजून कसं वाटलं तुला? नाही खूप छान आहे हा. सगळीकडे एकदम हिरवळच आहे. हा, तुला गाव अभ्यास आवडलं तर ना? खूप होईल माझा इकडे. होय ना. खूपच. पप्पांना मी सांगणार आहे, माझा आपण अभ्यास- पुढच्या माझा वेळेस अभ्यास पण केला येऊया इकडे. माझा अभ्यास केला का? केला ना. आता तूच एवढं दाखवलंय म्हटल्यावरती चालतंय. मस्त आहे. हा म्हणजे दुसरा काय अभ्यास असा केला का नाही, म्हणजे मी असा कसं डीप मध्ये जाऊन मी तर दमून गेले बाबा, आता आणली गाडी तरी ते आला ना, आपल्याला काय करायचं मला सांगा बरं तुम्ही. माझा काम ए, राहील. थांब, गाणं आला गाणं. ए गाणं इकडे सगळा भांडू नका, व्यवस्थित विचार थांबा, थांबा, थांबा. नाही, नाही, इकडे. काय लागा गाणं, पद्धत असते का तुझी मग सांग बरं. अहो अण्णा काय सगळं सांगतो तुम्हाला काय झालं ती. अरे काय सांगतो लागा, आमची कामं राखाडली लागा ह्याच. अहो काय झालं माहितीये का, अहो नव्हतं असं करणार मी, पण अचानक काय झालं माहितीये का, मला माझ्या 10वीतली ना जिच्यावर मी लय प्रेम करायचं आणि ती मुलगी भेटली मला. आणि मग तुम्हाला काय सांगायचंय, अहो ती होच मानणार होती, पण आता थोडक्यात काय तुम्हाला सांगायचंय म्हणून मी तुमची गाडी बिडी नेऊन इम्प्रेस केलंय. बघितलं का? अरे पण गाणं मला एक सांग, तू आम्हाला सांगितलं असतं तर तुला आम्ही काय गाडीला नाही म्हणलं असतं का, ह्याने कपड्याला नाही म्हणलं असतं का, रोगाला नाही म्हणलं असतं का. दुसरा दिला असता का चष्मा चांगला वाला. अहो काय करायचंय, पण माझं काय सांगतो माहितीये का अण्णा, माझं त्याला विचारा डेअरिंगच झालं नाही. आपण काय ह्या भानगडीत नसतो, त्यामुळे शेठजी आपण त्याला विचारलंच नाही. काय लागा गाणं असल्या टिप्स मला विचारत जा. का ऐक बरं, आता झालं का काय बोलणं बिलणं झालं का नाही? बोलली सगळ्या तिच्या मनात बी हाय बर का, बर. पण काय होतं मग आपलं काय तसलं नाही फालतू प्रेम की आज पोरगी भेटली की लगेच प्रेम आहे का म्हणून विचारायला. म्हणजे बर. बायडी करते काय, बायडी करते ती? आ. तायडीला पी, पी, बायडी पी. करते आता. पी, पी, पी. बरं ऐक 2 मिनिट ऐक, नेऊ नाही नेली गाडी सगळं झालं, बरं आता एक काम कर, आता तुला विचारावंच लागेल. नको बाबा अण्णा, मला बी वाटतं, अहो आपण असल्यात नसतो राव अण्णा. तुला गाडी उभारलं हिंडवायचं कळतंय, कपडे
न्यायची कळतंय गोगल दुसऱ्याचा घालायचं कळतंय तुला तिला इचरायचंच कळणार नाही. मग काय ऐक आम्ही आहे. आमच्या काम राहिले बाबा विचारायच्या म्हणजे विचारायच्या. बरं तुम्ही म्हणताय ना तुमच्या सगळ्या शब्दाला मान देतो. एक काम कर. आणि काय करतो माहिती आहे, उद्या सकाळ जातो आणि थेट जाऊन डायरेक्ट विचारतो. डायरेक्ट काय कर माहितीये का जाताना गुलाबाचं फुलनी गुलाबाचं फुल नेऊ. गुलाबाचं फुलनी व्हायला मग आणणार. काय सूर्यफुल तू का नाही नाही गुलाब. तू माझ्या रानातलं चालतंय चालतंय गुलाबाचं फुलनी आणि बिंदाशी विसरून टाक. चालतंय नक्की ना. गाडीत पाहिजे का तुला अजून नको, नको. दांडी एखाद्या चांगलं होत असलं का ह्यो अण्णा बघल. अरे अण्णा ह्यो दिलदार माणूस आहे. आणि ही अन्न तुमची गाडी काय पाहिजे का अजून? तुझी कपडे मी तुला आणून पोच करतो. तुझ्या लग्नात नवीन घालून नाचीन अरे का नाही ह्याला मैत्री म्हणतात. लक्षात राहू दे फक्त तू असा तुलाच राहू दे अजून दुसरा घेत नवीन. हा ठीक आहे बरं चालतंय चला येऊ बरं का? उद्या आम्हाला बातमी कळलीच पाहिजे. चालतंय चालतंय 100%. गुजराती में कहते हैं हा हमें तुम्हें का भलोबा. हा शिरजी आपण जाऊ बारामतीला आता. चला चला आपले आपा आज मी इतका आनंदित आहे का नाही तुम्हाला सांगतो ना. आता इथं जर का माझं सक्सेस झालं ना आपा तर तुम्हाला सांगतो आपा आपलं फुल कुठं आहे? माग माग लपवतो सर आली आणि ती समोर आली की लगेच तिला फुल देतो. हा? या. सर हो सर अहो सर कुठं आहेत? सर गेले रात्रीच निघून. निघून गेले हा आणि तू उद्या जायचे होते ना. नाही त्यांना मीटिंगचा अर्जंट कॉल आल्यामुळे जावं लागलं त्यांना. आणि धनश्री ती पण गेली त्यांच्या सोबतच. होय का? हा चालतंय. काय काम होतं का? नाही नाही काय नव्हतं काम. असं असं द्या चालतंय. आपा लय वाईट वाटलं. प्रेम आंधळं असतं, प्रेमाला डोळे नसतात. प्रेम हृदयात राहतं, फक्त हृदयात राहतं. असं एक रूप होतं ते तुला मिळालं होतं. तू त्या रूपाचा झाला होता, बेभान होऊन गेला होता. असा एक दिवस आला, सुरताची साक्षा देऊन गेला. स्वप्न सुद्धा स्वार्थी असतं, स्वार्थी जगताकडे पाहावं लागतं. परंतु एक दिवस येईल गणा, एक दिवस येईल गणा. हरू नकोस, हृदयातनं प्रेम कर गणा, हृदयातनं प्रेम कर.